वृषभ राशी 15 मे ते 29 मे 2026 हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. कारण या काळात शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून त्याच वेळी सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे बुद्ध्यादित्य राजयोग निर्माण होणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 15 मे ते 29 मे 2026 हा काळ अत्यंत प्रभावशाली, विशेष आणि जीवनाला नवी दिशा देणारा ठरण्याची शक्यता दिसत आहे. कारण या काळात स्वतःच्या राशीत शुक्र ग्रहाचे आगमन होत असून सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे निर्माण होणारा बुद्ध्यादित्य राजयोग तुमच्या व्यक्तिमत्वाला, भाग्याला आणि जीवनातील अनेक क्षेत्रांना नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली काही स्वप्ने, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि थांबलेली कामे आता हळूहळू मार्गी लागू लागतील. जणू काही काळानेच तुमच्यासाठी सुवर्णदाळ उघडले आहे अशी अनुभूती या दिवसात तुम्हाला मिळू शकते. वृषभ राशी ही स्थिर, संयमी आणि मेहनती मानली जाते. या राशीचे लोक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शांतपणे, विचारपूर्वक आणि धीराने साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना यश मिळायला थोडा वेळ लागला तरी ते यश टिकाऊ आणि भक्कम असते. आता येणारा हा काळ तुमच्या याच मेहनतीला योग्य फळ देणारा ठरू शकतो. विशेषतः शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत आल्यामुळे आकर्षण, सौंदर्य, ऐश्वर्य, धन, प्रेम आणि सुखसोयींमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. तुमच्या बोलण्यात गोडवा वाढेल, लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. या काळात अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक सकारात्मक बदल घडू शकतात. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, तर काहींना व्यवसायात मोठा लाभ मिळण्याचे योग आहेत. ज्यांचे पैसे अडकले होते त्यांना ते परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू लागल्याने मनातील असुरक्षितता कमी होईल आणि आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. एखादी शुभ वार्ता, मंगल कार्य किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात उत्साह निर्माण होईल. विशेष म्हणजे बुद्ध्यादित्य राजयोगामुळे बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य यामध्ये सुधारणा दिसून येईल. जे लोक शिक्षण, लेखन, व्यापार, व्यवस्थापन, कला किंवा माध्यम क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरू शकतो. तुमच्या कल्पनांना लोकांकडून दाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. काही लोकांना अचानक मोठ्या व्यक्तींचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा काळ मनाला सुखावणारा ठरू शकतो. ज्यांच्या नात्यात गैरसमज होते त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होईल. तर अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती प्रवेश करू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. अनेक दिवसांपासून मनात साचलेले दुःख किंवा ताण या काळात आता हळूहळू दूर होऊ शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळे तेज दिसून येईल. लोक तुमचा सल्ला घेतील, तुमच्या उपस्थितीला महत्त्व देतील. काहींना धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ निर्माण होईल. मंदिर दर्शन, देवपूजा किंवा एखाद्या शुभकार्यामुळे मनाला शांती लाभेल. विशेष म्हणजे तुमच्या अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आता काहीतरी चांगले घडणार आहे अशी भावना सतत मनात राहू शकते. तथापि वृषभ राशी या काळात जितका शुभ आहे तितका संयम ठेवण्याचीही सल्ला देतो. कारण कधीकधी जास्त आत्मविश्वासामुळे काही निर्णय घाईत घेतले जाऊ शकतात. त्यामुळे कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक राहील. परंतु एकंदरीत पाहता हा काळ तुमच्यासाठी प्रगती, प्रतिष्ठा, धनलाभ आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. जणू काही नशिबाचे बंद दरवाजे आता हळूहळू उघडू लागले आहेत. अनेक दिवसांची प्रतीक्षा संपून तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची नवीन पहाट उगवण्याची चिन्हे या काळात दिसत आहेत. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 15 मे ते 29 मे 2026 हा काळ फक्त ग्रहांचा साधा बदल नाही, तर नियतीने लिहिलेल्या एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. आकाशात ग्रहताऱ्यांची जी अद्भुत हालचाल घडत आहे ती तुमच्या जीवनात खोलवर परिणाम करणारी ठरू शकते. अनेक वर्षानंतर अशी ग्रहस्थिती निर्माण होत आहे जिथे दैव, कर्म आणि ग्रहांची कृपा एकाच वेळी तुमच्या बाजूने उभी राहताना दिसत आहे. विशेष म्हणजे शुक्र ग्रह स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करताच जणू तुमच्या भाग्याला सुवर्ण स्पर्श मिळू लागेल. शुक्र हा केवळ धन आणि वैभवाचा कारक नाही, तर तो जीवनातील सुख, सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य आणि मानसिक समाधानाचाही अधिपती मानला जातो. त्यामुळे या दिवसात तुमच्या सभोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होऊन एक विलक्षण सकारात्मक तेज निर्माण होऊ शकते. याच काळात सूर्य आणि बुध यांची युती होत असल्याने
बुद्ध्यादित्य राजयोग तयार होत आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत प्रभावशाली मानला जातो। हा योग ज्या राशीवर कृपा करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक प्रतिष्ठा, मानसन्मान आणि आर्थिक उन्नतीचे दरवाजे उघडू लागतात। अनेक दिवसांपासून बंद पडलेली कामे अचानक वेगाने पूर्ण होऊ लागतील। जिथे अडथळे होते तिथे मार्ग दिसू लागेल। जणू काही अदृश्य शक्ती तुमचा हात धरून पुढे नेत आहे अशी अनुभूती मिळू शकते। या काळात रात्रीच्या वेळी मन अधिक संवेदनशील होऊ शकते। काही लोकांना विचित्र स्वप्ने पडू शकतात। काहींना सतत एखाद्या शुभ संकेतांची जाणीव होऊ शकते, कारण राहू आणि केतूची सूक्ष्म छाया तुमच्या अंतर्मनाला जागृत करण्याचे काम करत आहे। तुम्हाला अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल सत्य समजू शकते। काही जुनी नाती तुटतील, पण त्याच वेळी नियती तुमच्यासाठी अधिक चांगल्या लोकांना आयुष्यात आणण्याची तयारी करत आहे। गुरुग्रहाची दृष्टी तुमच्या भाग्यावर पडत असल्याने थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होऊ शकते। विशेषतः ज्या लोकांनी मनापासून मेहनत घेतली पण फळ मिळाले नाही, त्यांच्यासाठी हा काळ दैवी न्याय घेऊन येऊ शकतो। तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि तुमची किंमत लोकांना समजू लागेल। काही लोकांना अचानक प्रसिद्धी मिळू शकते। समाजात तुमच्या नात्याची चर्चा होण्याचे योग दिसत आहेत। आर्थिक बाबतीतही ग्रह खूप मोठे संकेत देत आहेत। अचानक धनलाभ, नवीन उत्पन्नाचे साधन, जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळणे असे योग निर्माण होत आहेत। काही वृषभ राशीच्या लोकांना या काळात सोनं, जमीन, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते। जणू लक्ष्मीची कृपा तुमच्या घराकडे वळताना दिसत आहे। प्रेम आणि नातेसंबंधांमध्येही ग्रह खूप नाट्यमय बदल घडवू शकतात। अनेक दिवसांपासून दूर गेलेली व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते। काहींना अचानक प्रेमाची जाणीव होईल, तर काहींच्या आयुष्यात नियतीने ठरवलेली खास व्यक्ती प्रवेश करू शकते। विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा वाढेल। जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते। विशेष म्हणजे या काळात तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसेल। लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। तुमच्या बोलण्याला वजन मिळेल। अनेक ठिकाणी तुमचा सन्मान होऊ शकतो। काहींना आध्यात्मिक अनुभवही येऊ शकतात। मंदिरात गेल्यावर मन शांत होईल। देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल। काही लोकांना असे वाटू शकते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी अदृश्य शक्ती संरक्षण करत आहे। मात्र ग्रह एक गोष्ट स्पष्ट सांगत आहेत, हा काळ तुमच्यासाठी संधींचा आहे, पण त्यासाठी अहंकारापासून दूर राहणे आवश्यक असेल। कारण शनीची दृष्टी अजूनही कर्मावर लक्ष ठेवून आहे। त्यामुळे चुकीचे निर्णय, खोटेपणा किंवा कोणाचा अपमान टाळणे महत्त्वाचे राहील। जितके नम्र राहाल तितकी ग्रहांची कृपा वाढत जाईल। एकंदरीत पाहता वृषभ राशीसाठी हा काळ जणू अंधारानंतर उगवणाऱ्या तेजस्वी पहाटेसारखा ठरू शकतो। ग्रह ताऱ्यांच्या या दुर्मिळ संयोगामुळे तुमच्या आयुष्यात अचानक बदल, दैवी संकेत, आर्थिक उन्नती आणि मानसिक समाधान यांचे नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे। काहीतरी मोठं, काहीतरी आयुष्य बदलून टाकणारं या काळात घडण्याचे संकेत आकाशातील ग्रह स्पष्टपणे देत आहेत।